नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, की आपल्या जळगावचे फेमस केळांचे वेफर कसे बनवायचे. त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक गौरी नावाची पोरगी आणि गैरे मोठे केळांचे घड. या दोन मावश्या जे आपल्याला कामं करू लागतील. अरे नाही, मी त्यांना कामं करू लागणार आहे. तर हे सगळे केळ या टोपल्यामध्ये भरीसन आमनं पुढे आणले आणि हा डब्बा होता ज्याच्यात हतियार होतं केळांले नंगपुंग करण्यासाठी. तर मावशांशी गप्पा मारता मारता मी शिकी गेली, की केळांचं वस्त्रहरण कसं करायचं आणि पटापट मीनं त्यांचं वस्त्रहरण करी दिलं आणि त्यांना लाज नको वाटायला पाहिजे म्हणून त्यांना पाण्याच्या टपामध्ये लगेच फेकी दिलं. केळांवर दयामाया करीसन झाली आणि त्यांना परत मीनं पाण्याच्या टपातून काढलं, दुसऱ्या टोपल्यात भरलं आणि या तिसऱ्या मावशीजोय आनिसन दिलं. का बरं? कारण ते मावशी त्याचं चिप्स करत होते आणि मी बाहेर आलती कारण हे मला बी करणं होतं आणि पामी लगेच करायला बशी बी गेली. तर हे करत मला ना गैरी मजा येईल आलती. केळांचे चिप्स बनवून विजायला होते आणि आता त्यांना तैन होतं तर तेल बी रेडी होतं. मस्त चुल्याजवळ टोपलं घी आली आणि मावशीनं मला जसं शिकवलं ना तसेच मी टाकी रालते. मग यांनी जरासं हालू दिलं आणि तसंच पडू दिलं आणि मी हे काम करीसन गैरी थकी गेली. जय बजरंग असं या दुकानाचं नाव आहे. जडी हे केळाचे वेफर्स बनता. वेफर बनीसन मी गेलते मग मी काढले बी. मोठा चारा होता. मावशीला म्हटलं ना मीच काढते तुम्ही आज आराम करी घ्या. आणि तडलोक इकडे काकांना चिप्सवर टाकायचा मसाला बी तयार करी घेतला. आणि पहा भाऊ हे ते वेफर जे मीनं बनवले आणि हे गैरे मस्त लागी रालते. का बा मीनं बनायला होते ना आणि मागेच होतं चिंचचं झाड तर चिंच खायचं मला काहीतरी असं बी केलं आणि चिंचा बिगेऱ्या गोड होता बरं तडल्या तर मी नाही घेतलं केळाचे आणि बटाट्याचे वेफर्स आणि घरी जायला निघाली यांना बी मला टाटा करी द्यायला मग मला घरी येणंच पडलं. चला मग टाटा सी यू बाय बाय.